जालन्यातल्या सर्वच बाजारपेठेत आता सोयाबीनची आवक मंदावली आहे। गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन जास्त झालं होतं, त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून सोयाबीनची विक्री सुरू आहे। जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेपोटी सोयाबीनची साठवणूक केली, मात्र सध्या सोयाबीनचे दर 4300 रुपयांवर स्थिरावलेले आहेत। सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची देखील शक्यता कमी असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे। सोयाबीनची आवक सध्याच्या परिस्थितीला कमी आहे आणि याच्या अगोदर चांगल्या प्रकारे आवक होती। सध्या आता काय झालेलं आहे, ज्या शेतकऱ्याकडे समजा थोड्याफार प्रमाणात सोयाबीन घरात आहे तीच आवक आहे। पहिल्या सुरुवातीला चांगली आवक होती आणि भावाचा जर विचार केला तर सध्याच्या परिस्थितीला भाव 42-42 अशा पद्धतीने भाव आहे। तर जालना जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। जिल्ह्यातील राजेवाडी, खोडावाडी शिवारात वांगी आणि टोमॅटोची पिकं भुईसपाट झाली आहेत। तर याच गावातील शेतकऱ्याच्या 3 एकरावरील शेडनेटचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे काकडीचे वेल तुटून जमिनीवर पडल्यानं या शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत। दरम्यान झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पुढे येते। मोठी नुकसान झालेली आहे माझी, कारण की माझं एका याच्यामध्ये नेटमध्ये कमीत कमी 5 ते 6 टन माल निघायचं। पहिल्याच तोड्यामध्ये 30 टन माल निघलं होतं। आता परवा दिवशी परत तोडायचं होतं, हे वाऱ्यामुळे सगळी नुकसान झालेली आहे माझी। तर सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू झाले। तसंच शेतकऱ्यांच्या कांद्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। बाजार समितीच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे जे आहेत शेतकऱ्यांचे हाल होताना आपल्याला दिसून येते। सध्या आपण बाजार समितीतील कांदा मार्केट या ठिकाणी आहोत। या ठिकाणची अतिशय दुरावस्था ही झी24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची जी आहे दुरावस्था झाली आहे आणि हा जो कांदा मार्केट आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसून येते। काही प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा भिजत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। अगदी ज्या ठिकाणी कांदे ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकतो। अक्षरशः जे कांदे आहेत पूर्ण रस्त्यावर ठेवण्याची वेळ ही बळीराजावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्यापारी असतील, आडते असतील यांच्याकडून तात्पुरती व्यवस्था देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी ताडपत्री देखील टाकण्यात आलेली आहे, मात्र या ताडपत्रीचे देखील काय हाल झालेले आहेत हे आपल्याला झी24 तासच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत। एकंदरीत आता पावसाळ्याची सुरुवात आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची ही जी होणारी वणवा आहे ही थांबवावी आणि या ठिकाणी जी सुव्यवस्था आहे ती करावी अशी मागणी या ठिकाणी होताना दिसून येते। अभिषेक अदेप्पा, झी24 तास, सोलापूर। तर बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं डाळिंब बागा उन्मळून पडल्यात। अर्जुन कासार या शेतकऱ्यानं 8 एकरांमध्ये डाळिंबाची बाग लावली होती। यंदा त्यांना 1 कोटींचं उत्पादन अपेक्षित होतं, मात्र पावसानं संपूर्ण बागेचंच नुकसान केलंय। बाग तोडायला 15 ते 20 दिवस बाकी असताना एवढं मोठं नुकसान झालंय की आजपर्यंत एवढा खर्च करून बँकांचं सगळ्या गोष्टी करून फवारण्या गेल्या वर्षी जवळजवळ 60 लाख रुपये झाले होते। ह्या वर्षी बाग जास्त फळ आल्यामुळं 1 कोटी रुपयाचा अंदाज होता, पण एवढं अर्ध्या तासात एवढं मोठं नुकसान झालंय की म्हणजे विशेष नाही इतकं नुकसानीचा, त्याच्यामुळं असं अवघड होऊन बसलंय सगळं।